नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मंडळी आणि मराठी प्रेमी बंधू भगिनींनो, आज या ऐतिहासिक वारसा जपलेल्या संस्थेमध्ये येताना मला अतिशय आनंद वाटतो आहे आणि या सगळ्या सन्माननीय वक्त्यांच्या यादीमध्ये मलाही सहभागी होता येत आहे. ह्याचा मला अभिमान वाटतो आहे. वाङ्मयाच्या इतिहासात ज्यांचं नाव वाचलेलं होतं त्या वासुदेव शास्त्री खरे, कवी, इतिहास संशोधक, नाटककार यांचं इथे जे काही स्मृतिरूप वास्तव्य आहे तेही अनुभवता येतं आहे. आणि अशा या संध्याकाळी मराठी भाषेविषयीचा विचार आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर करणं हे मला वाटतं औचित्यपूर्ण आहे. आणि आपण सगळे विचक्षण श्रोते आहात अशी परंपरा मी आत्ताच वाचल्या. अनेकांचे अभिप्राय त्यातनं कळलेलं आहे. त्यामुळे मी विषयाला सुरुवात करते आहे. आज ज्यांच्या स्मृतीनिमित्त व्याख्यान आहे त्या साठ्यांच्याही स्मृतींना मी वंदन करते. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी भाषेचा प्रवास हा विषय मुद्दामच घेतलेला आहे कारण ते औचित्यपूर्ण ठरेल. मुळात आधी भाषा या संकल्पनेविषयी थोडक्यात सांगते की भाषा ही माणसाला मिळालेली देणगी आहे. तो संस्कृतीचा पाया आहे. इतकंच काय मी म्हणेन ती माणसाची चौथी मूलभूत भूक आहे. कारण त्याच्यामुळेच ज्ञानसंक्रमण शक्य झालं. इतर प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये जो फरक आहे तो भाषेमुळे आहे. उदाहरण घ्या की अश्मयुगातला दगड. आज विविध ज्ञानशाखांमध्ये दगडाविषयी किती वेगवेगळ्या प्रकारे चिंतन होतं. स्थापत्यशास्त्रात त्याची उपयुक्तता त्याच्याविषयी विचार केलेला असतो. भूगर्भशास्त्रात त्याच्या अंतरंगाची चिकित्सा होते. शिल्पकलेत त्याचा पोत तपासला जातो. साहित्यात सौंदर्य तत्वानुसार त्याच्याविषयीचं वर्णन येतं. पुरातत्वशास्त्रात त्याची छाननी केली जाते. इतिहासाची भाषाच नसती तर तो दगड नुसतं त्याच्यावरती शेवाळ राहिलं असतं. इतका म्हणजे निर्जीवच राहिला असता. जितका भाषा ज्ञान तितके त्याच्या अभ्यासाला पैलू पडले. एका निर्जीव दगडाला सुद्धा हे भाषेचं महत्त्व आहे. बृहदारण्यकोपनिषदामध्ये जनकाने याज्ञवल्क्याला विचारलं, सूर्य अस्ताला गेल्यावर, अग्नी विझल्यावर माणसाजवळ कोणता प्रकाश असतो? तेव्हा याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं, भाषा हा प्रकाश असतो. कारण अंधारात काम करताना आपले हात दिसत नाहीत पण आपण ऐकू शकतो आणि त्या दिशेने जाऊ शकतो. तेव्हा भाषा ही माणसाच्या अंगाचा प्रकाश आहे, संस्कृतीचा प्रकाश आहे. भाषेचं हे सगळं तत्वज्ञान मोठेपणाचं लक्षात ठेवूनच आपण मराठी भाषेकडे वळूया की जे तिलाही लागूच आहे. लक्षात घ्या की भाषा हे संचित म्हणजे वारसा म्हणून मिळालेलं असतं. आपण ज्या समाजामध्ये वावरतो, आई वडिलांकडनं, शाळेतनं, समाजातनं, वाचनातनं, पण तितकंच ते अर्जित म्हणजे आपणही मिळवायचं असतं. म्हणजे आपण मराठी घरात जन्माला आलो म्हणजे आपल्याला भाषा येतेच असं नाही म्हणता येत. ती आपण मिळवावी लागते, कमवावी लागते दोन्ही अर्थाने. जसं कातडं कमावतात तसं अगदी घोटून आणि कमावणं, पैसे मिळवणं, तशी शब्द संग्रह जमा करतही कमवावी लागते. भाषेला असे दोन पदर आहेत. व्यक्तिगत आहे कारण ती प्रत्येक व्यक्तीच्या भावजीवनाचं अस्तर आहे. प्रत्येकाचं स्वतःचं भावजीवन हे भाषेवरून घडलेलं आहे. स्मृती भाषेविषयीच्या, व्यक्तींविषयीच्या आठवणी या सगळ्या भाषेतूनच तयार झालेलं आहे. आणि त्याच वेळेला ती एक सामाजिक संस्था पण आहे. आणि त्यामुळे भाषाविषयक प्रश्न फार नाजूक असतात, फार कठीण गुंतागुंतीचे असतात. हे कारण त्याला हे दोन्ही पदर एकाच वेळेला आहेत आणि दोन्हीही अतिशय महत्त्वाचे आहेत. 1909 सालच्या मासिक मनोरंजनात तो पहिला दिवाळी अंक. मराठी भाषेला किती वेगवेगळ्या परंपरा आहेत. दिवाळी अंक ही 100 वर्षाहून चालली असलेली परंपरा. साहित्य संमेलन 100 वर्ष होतील आता अशी परंपरा. अशा प्रचंड म्हणजे वारसा उत्तम आहे भाषेचा. तर त्या 1909च्या मनोरंजनच्या पहिल्या दिवाळी अंकात गंगाधर मोगरे यांची कविता आहे मराठी भाषेविषयी. आणि त्यात त्यांनी म्हटलंय, अस्तित्वावर तुमच्या भाषेच्या जो चहूकडून घाला पडला संप्रती आहे, कोण तुम्हा विण
निवारितो त्याला. आजही ह्या ओळी अशाच्या अशा चालतील. 100 वर्षाहून काळ होऊन गेला, प्रश्न तसेच आहेत बरेचसे. म्हणजे हा मराठी भाषेचा प्रवास कसा आहे, त्यात किती अडथळ्याच्या वळणवाटा आहेत याची कल्पना आपल्याला यातून सुद्धा येईल. त्यामुळे मी आता 3 टप्पे करते. त्या 3 टप्प्यांच्या मधून कारण मोठा प्रवास आहे, काळपट मोठा आहे, त्याविषयीची माझी निरीक्षणं नोंदवते. पहिला टप्पा आहे 1947 ते 1960. दुसरा टप्पा 1960 ते 1990 आणि तिसरा टप्पा 1990 ते अगदी 2022. 1947 ते 1960 हा जो टप्पा आहे, ह्यात पहिल्यांदा काय झालं तर स्वातंत्र्यामुळे शिक्षण सर्वांसाठी खुलं झालं. हे जे शैक्षणिक धोरण आहे स्वातंत्र्यानंतरचं, याचा मराठी भाषेच्या विकासाला नक्कीच भरपूर फायदा झालेला आहे. म्हणजे काय असतं, शैक्षणिक धोरणांमुळे सुद्धा भाषा विकास आणि त्याबाबत जी प्रगती होत असते ते आपण एक गृहीत धरलं पाहिजे. ताबडतोब टप्पा आहे 1 मे 1960 की ज्यामध्ये महाराष्ट्र दिन आणि ज्यामध्ये मराठी भाषेसाठीचा तो सगळा लढा होता. त्याच्याविषयी थोडक्यात मी सांगते की म्हणजे तो लढा किती काळ चालला होता, म्हणजे भाषा हा किती जिव्हाळ्याचा आपल्या समाजाचा विषय होता. तर 12 मे 1946 ग. त्र्यं माडखोलकर हे बेळगावच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव करून मंजूर करून घेतला होता बघा. आणि त्यानंतर साहित्य संमेलनाचं अध्यक्षीय व्यासपीठ हे जणू काही रणक्षेत्रच बनलं होतं संयुक्त महाराष्ट्र होईपर्यंत. किती वेगवेगळे अध्यक्ष झालेत, त्यांनी प्रत्येकाने काहीतरी त्यामध्ये वाटचाल केलेली आहे. तो त्याचा सतत ध्यास ठरलेला आहे, अगदी आत्तापर्यंत दिसेल तुम्हाला, कारण बेळगावचा प्रश्न अजूनही सुटला नाहीच आहे. काय आहे, भाषा ही भूसांस्कृतिक बाब आहे. म्हणजे प्रदेशाशी तिचं एक संवेदन निगडीत असतं. एक उदाहरण देते म्हणजे समजेल की एक विंदा करंदीकरांची कविता आहे. ते परदेशी गेले होते आणि तिथे ती सगळी झाडं वेगळी होती. सुचिपर्णी वृक्षासारखी, काटेरी, अशी सावली न धरणारी झाडं. त्यांनी त्यात काय म्हटलंय, या निष्पर्ण वृक्षांची सावली जरी पडली माझ्या शरीरावर तरी शरीराला फुटावीत पाने फक्त फणसाचीच. तरी शरीराला फुटावीत पाने फक्त फणसाचीच, याची नव्हती मला कल्पना. इतकं प्रदेश आणि भाषा यांचं एक अतूट कुठेतरी अद्वैत असतं आणि ते लक्षात घेऊन तो लढा होता की मध्य प्रदेश, हैदराबाद, मुंबई इलाका या सगळीकडे मराठी माणसं विखुरलेली आहेत, ती एका छत्राखाली आली पाहिजेत. तर राजा पाढे यांचं शाहीर साबळे यांनी गायलेलं गीत तुम्हाला माहिती आहे की त्यात त्यांनी म्हटलंय, रेवा वरदा कृष्ण गोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एक सगळ्यांना एकत्र करायचं आहे आणि हे मराठी सगळे एकत्र आणणं, एका मुलखामध्ये आणणं. तेव्हा भाषा हा इथे एक महत्वाचा धागा होता. भाषावर प्रांतरचनेमागे 2 सूत्र होती. एक सूत्र मी आता सांगितलं होतं की भूसांस्कृतिक नातं आहे भाषा आणि प्रदेश यांचं, एक अतिशय अस्सल पीळ येतो. आणि दुसरं लोकशाही तत्वालाही ते धरून आहे की सामान्यांच्या भाषेत कारभार झाला पाहिजे, तर तो सामान्यांना कळेल, नाही तर तो त्यांना कळला नाही तर काय अर्थ आहे. लोकशाहीमध्ये सर्वांचा सहभाग, सर्वांपर्यंत ज्ञान पोहोचणं, कायदेच पोहोचणं, हे होण्यासाठी त्या प्रदेशाची भाषा महत्वाची आहे. तेव्हा ही 2 तत्व, विचारधारा भाषावार प्रांतरचनेच्या मुळाशी, पायाशी आहेत, हे लक्षात ठेवूया. मग त्यात सगळे नेते होते काय, किती म्हणजे काहीच नावं सांगते, सेनापती बापट, S.M. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, नाना पाटील, श्रीपाद डांगे, प्र.के. अत्रे, जयंतराव टिळक, नाग गोरे, लालजी पेंडसे, कमल भागवत. शाहीर आहेत काही, शाहीर आत्माराम पाटलांचे 4 ओळी वाचून दाखवते. ही महाराष्ट्राची असे मुंबई नगरी, म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे होता ना. इथे मराठी भाषा वसे लोक संसारी, मराठीने मारले ठसे भूगोलावरी. बघा, भूप्रदेश आणि भाषा यांचं नातं आहे. हे सत्य आढळ जोवरी, सूर्य अंबरी, प्रकाशापरी लोक आत्मशाहिरी. बघा किती एक चेव होता, एक उत्साह होता की नाही, ही आमची भाषा आहे आणि तिला मान मिळालाच पाहिजे. आणि मग तिला 1 मे 1960
महाराष्ट्र राज्याची ती राजभाषा झाली. तिला तो हवा तो मान मिळाला. पण पुढचे पुन्हा आव्हानं राहिलीच की लोकभाषा झाली पाहिजे, ज्ञानभाषा झाली पाहिजे, सगळ्या पातळ्यांवर तिचा विकास झाला पाहिजे. आणि हे सगळे प्रश्न आणि ही आव्हानं आपण अशी पुढे कशी पेलतो आहोत ते तर पुढच्या टप्प्यात बघूया. अर्थात मी जे मगाशी पहिल्यांदा म्हटलं होतं की शिक्षण सर्वांसाठी, ह्याच्या मागे सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची आपल्याकडच्या विचारवंतांची परंपरा आहे, तीही लक्षात घेतली पाहिजे. थोडक्यात की लोकहितवादी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या सगळ्यांनी, इतकंच काय तर शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज की ज्यांनी ग्राम पातळीवर प्रबोधन केलं, ह्या सगळ्यांमुळे आपल्याकडे शिक्षणाकडे लोकांना वळवण्यात यश आलेलं आहे. तेव्हा शिक्षण खुलं होणं आणि ते घ्यावंसं वाटणं ही जी मुळी पहिली पायरी आहे, आणि मग भाषेतनं ते घेणं बरं पुढचं आहे आधी. तेव्हा ह्या सगळ्या विचारवंतांचा वारसा आहे, हे आपण कृतज्ञतापूर्वक नोंदवलं पाहिजे असं मला वाटतं. आता 1960 ते 1990 यामध्ये शासनाने भाषा विकासासाठी काही पायाभूत धोरणं स्वीकारली आणि योजना आखल्या. यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केलं. अजूनही त्याचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि योजना चालू असतात. विश्वकोशाची योजना अजूनही तुम्हाला माहिती आहे की विश्वकोश आता डिजिटल ह्याच्यावर मिळतो आणि त्यामुळे तो सर्वांच्या हाती पडतो आहे. खूप पद्धतीनं मराठी ज्ञानभाषा होण्यासाठीचे उपक्रम चालू आहेत. शासकीय मंडळांची कार्य सुरू झाली. 6 जुलै 1960 भाषा संचालनालय सुरू झालं. आणि या भाषा संचालनालयाचं काम काय तर मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी परिभाषा कोश तयार करायचे. म्हणजे जेवढे काही विषय आहेत वेगवेगळे, त्या विषयांसाठी त्या ज्ञानशाखांसाठी मराठी शब्दसंग्रह हवेत. मग आता हे शब्द कसे तयार करायचे तर त्यासाठी मग खूप पद्धतीने त्यांनी विचार केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की आता त्या कोशांचं दुरुस्तीचं आणि भर घालण्याचं काम चाललेलं आहे. मराठीमध्ये तुम्हाला दिसेल की एकांड्य शिलेदार कोशांमध्ये फार आहेत. ज्ञानकोशकार डॉक्टर केतकर आठवतील. नंतर महाराष्ट्र वाक संप्रदाय कोश, दाते कर्वे कोश, 2 खंड आहेत मोठे. आणि त्यांनी असं म्हटलंय की इतर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये असं काम झालेलं नाही असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे मराठीची ही जी इतर भारतीय भाषांमधली जी तिची स्थिती जी अतिशय गुणवत्तापूर्ण आहे याचा अनेक ठिकाणी उल्लेख येतो आणि त्यामुळे तिचं महत्त्व कळलं पाहिजे. म्हणजे अगदी जुन्या काळात सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरही मराठीला स्थान होतं हे आपल्याला इतिहास वाचताना कळतं. तंजावरला मराठी होतं, मध्य प्रदेशमध्ये होतं, हैदराबादला होतं, आपल्याला माहिती आहे, अजूनही दिसतं अनेक ठिकाणी. तेव्हा ही कोशाची परंपरा महाराष्ट्राची फार म्हणजे तिच्याविषयी खूप बोलता येईल, पण मी सांगत नाही की मराठीत किती प्रकारचे कोश आहेत, त्याच्यावर एक व्याख्यान ठेवायला हरकत नाही. इतके कोश आहेत. म्हणजे परिभाषा कोश तर 50 असतीलच, पण त्याच्याही शिवाय एकाक्षरी कोश आहे आणि त्याची प्रस्तावना गन्ना जोगळेकरांनी लिहिले. वा, म्हणजे किती तऱ्हेतऱ्हेचे व्युत्पत्ती कोश आहे, संख्या संकेत कोश आहेत, पर्यायी शब्दकोश आहेत, अर्थ छटा कोश आहेत, तऱ्हेचे कोश आहेत, संकल्पना कोश आहेत. फक्त ते कोश वापरलेच जात नाहीत. म्हणजे अजूनही आपल्या अभ्यासक्रमात त्या कोशांना स्थान नाही, ते कपाटात आहेत, त्याची सूचित नोंद असते बस. म्हणजे हे कोश आपल्या जगण्याचा भाग झाले पाहिजेत. म्हणजे मराठी ज्ञानभाषा काही आपोआप नाही होणार ना, काम केलंय विद्वानांनी, पुढे काय. असे खूप प्रश्न आहेत. मी जे म्हटलं मग असे की वळणवाटा फार आहेत मराठीच्या विकासाच्या. तेव्हा आपल्याकडे भाषा वैज्ञानिकांची परंपरा आहे. नागो कालेलकर, डॉक्टर अशोकराव केळकर, त्यानंतर अनेक आहेत, मॅक्सिन बर्नसन. या अमेरिकन बाई आल्या आणि इथल्या म्हणजे झाल्या आणि इथे त्यांनी काम केलंय मराठीसाठी. कितीतरी सुंदर असे कितीतरी आहे की त्यांनी समर्पितपणे काम केलंय भाषेसाठी. मी ज्या मराठी अभ्यास परिषदेत काम करत होते तिथे डॉक्टर अशोक केळकर हे अध्यक्ष आमचे अनेक वर्ष होते. आणि तशीच अनेक संस्था आहेत. आमचे भाषा आणि जीवन 1983 पासूनच आहे आणि त्यात भाषेला वाहिलेलं मला वाटतं भारतीय पातळीवरचं एकमेव त्रैमासिक आहे भाषा बस. आणि इतके तऱ्हेतऱ्हेचे भाषेविषयीचे त्यामध्ये लेख येतात की अजूनही अनेकांना कुतूहल आहे भाषेविषयी हे लक्षात येतं. मुंबईला एक मराठी अभ्यास केंद्र आहे. नंतर हैदराबादचं पंचधारा हे त्रैमासिक खूप जुनं आहे आणि तिथे अनुवाद
अनुवाद त्यात खूप छान येतात वेगवेगळ्या प्रकारचे इतर भाषांचे. तेव्हा असे असूनही भाषाविषयक असं लेखन खूप चालू असतं. 1960 नंतर स्थित्यांतर झालेलं आहे. साक्षर मंडळींचं लेखन सुरू झालं आणि दलित ग्रामीण प्रवाह मराठी साहित्यात रुजू झाले. 1960ला ढग ही कादंबरी आहे उद्धव शेळके यांची. दलित काव्य आहे, नामदेव ढसाळे पहिले बिनीचे दलित कवी. आणि ह्यामुळे एक वेगळा म्हणजे जो पांढरपेशा समाजाच्या पलीकडचा समाज होता की जो नव्याने लिहायला लागला होता, त्यांचं जीवन साहित्यात आलं आणि भाषेला एक वेगळा अनुभव विश्व, वेगळा परीख, वेगळं एक संबंध विस्तीर्ण असं एक भाषेचंही वेगळेपण प्राप्त झालं. त्याच वेळेला शैक्षणिक धोरणामध्ये कोठारी आयोग जो होता 1966चा, त्यांनी शैक्षणिक माध्यम ही मातृभाषा असावं असं सांगितलं होतं आणि त्याचाही परिणाम झाला आणि मराठीला अर्थात त्या काळात मराठीला महत्त्व येत गेलं. मराठीला बोली पुष्कळ आहेत आणि प्रमाण मराठी आणि बोली यांचं नातं एक अतिशय परस्पर पूरक असं आहे. भाषा ही आता अनेक वर्षांची परंपरा असल्यामुळे तिच्यात ध्वनी सातत्य आणि रूप सातत्य असलं पाहिजे, म्हणजे ती वाचताना ओळखीची वाटली पाहिजे. नाही तर ती आपल्याला म्हणजे ती कालातीत आहे. कोणत्या तरी काळचं मी आज वाचू शकते, कोणत्या तरी ठिकाणचं मी आज वाचू शकते, म्हणजे स्थल कालातीत आहे ती. पण ती कशी ओळखीची वाटेल जर तिचं रूप बदललं नाही फार तरच. म्हणजे ती बदलणार काही प्रमाणात, एकदम नाही. स्थिती आणि गती दोन चाकं आहेत भाषेची आणि त्यांचा एक समतोल असला पाहिजे. आणि हे फार कठीण काम असतं आणि त्यासाठी सुद्धा काही प्रश्न त्यामुळे निर्माण होत असतात असं आपल्याला दिसेल. तेव्हा साठोत्तर साहित्यामध्ये लघुनियतकालिकांची चळवळ आहे, त्यामुळे ही एक प्रस्थापित जे काही साहित्य विश्व होतं त्याच्याशी एक बंडखोरी आणि त्या बंडखोरीतून एक नवे धुमारे फुटणं ज्याला म्हणू भाषेला, ते घडत गेलेलं आहे. आणि मराठी भाषेचं वळण हे वेगळ्या वाटेनी का होईना पण तितकंच, आणि या सगळ्या मंडळींनी मराठी स्वीकारली हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रस्थापितांशी काही बाबतीत जरी वाद झाले तरी भाषा नाकारलेली नाही कोणीही, आणि त्यामुळे मराठी भाषा अजूनही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं फुलारताना दिसते. आता हे करताना व्याकरणाचे नियम हा एक मोठा नाजूक प्रश्न असतो. 1962 आणि 66ला नियम बदलले होते. महाराष्ट्र साहित्य परिषद ही जुनी संस्था आहे साहित्य विषयक, आणि या संस्थेने पुढाकार घेऊन नियम बदलले. कारण काय आहे, प्रमाण मराठीवर जो एक पुणेरी पगडा होता तर तो कुठेतरी इतर म्हणजे महाराष्ट्र मोठा आहे आणि सगळ्यांना ते अनुनासिक उच्चार वगैरे झेपत नव्हते, आणि त्यामुळे एक सगळ्यांच्या विचार विनिमयातून काही नियम बदलले गेलेले दिसत आहेत आणि ते सुलभीकरण ज्याचं म्हणावं तशा प्रकारे ते झालेलं आहे. बोलींचेही अभ्यासक खूप आहेत. हरिश्चंद्र बोरकरांनी झाडी बोलीविषयीचं व्याकरण लिहिलंय, सुधीर देवरे यांनी अहिराणीचं लिहिलंय, विठ्ठल वाघांनी वऱ्हाडीचा अभ्यास केलाय, शब्दसंग्रह आहे, शब्दकोश आहेत, व्याकरण, असे अनेक बोलींचे अभ्यासक आहेत. हेही फार मोठी श्रीमंती आहे मराठीची. लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत, दुर्गाबाई, सरोजिनी बाबर, मधुकर वाकोडे, असे कितीतरी. साहित्यिकांचं तर मी म्हणजे नाव घेणं शक्य नाही, कारण ती इतकी मोठी यादी आहे. नुसतं एक पु ल देशपांडेंचंच नाव घेते की ज्यांना कोट्यधीशच म्हणतात, की कोटी हा जो श्लेष अलंकार त्यात जो भाषेशी अतिशय म्हणजे काय म्हणूया संलग्न आहे, भाषेवर प्रभुत्व असणाऱ्यांनाच कोटी करता येईल, नाही तर करताच येणार नाही. आणि त्यांना त्या म्हणजे पुणेरी मराठी त्याची त्यांनी कशी म्हणजे म्हटलंय की पुणेरी पगडीला चोच असते आणि त्या चोचीमध्ये खोच असते, आणि अशी ही आमची पुणेरी मराठी आहे. म्हणजे असा ते एक अशी मिश्किलपणा भाषेतल्या सगळी नस पकडलेली आहे पुलंने. म्हणजे मराठी भाषा जर ज्याला चांगली येते त्यालाच पुलं कळतील, तर पुलंचा विनोद कळणारच नाही, इतके ते भाषेशी एकनिष्ठ आणि एकजीव झालेलं व्यक्तिमत्व आहे. आणि असे अनेक आहेत पुढे सुद्धा. मराठीपणाचे निकष काय, कोणाला मराठी म्हणायचं, हा साहित्य प्रश्न फारच गुंतागुंतीचे झालेले आहेत. म्हणजे मलाही आडनावावरनं विचारतात तुम्ही मराठी आहात का, हे खूप. तर मी याच्याविषयी एक उदाहरणच सांगते. डॉक्टर शांताबाई गुलाबचंद या मूळच्या सप्तर्षी, आणि त्यांचं सांगण्याजोगे नावाचं आत्मचरित्र आहे. त्याने गुलाबचंद हिराचंद यांच्याशी लग्न केलं. ते गुजराती होते, आणि तो काळ जेव्हा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा काळ ना, गुजराती आणि यांच्याशी फार वाद चालले होते. तेव्हा आचार्य अत्रेंनी असा लेख लिहिला होता नवयुगमध्ये, महाराष्ट्रीयानो आपल्या मुली सांभाळा. बघा म्हणजे काय. आणि
आता खरं त्यांनी म्हटलंय की दोषींच्या घरचं वातावरण अगदी महाराष्ट्रीयनच होतं आणि तसंच राखावाचा आग्रह होता. इतका की जेव्हा वालचंद भाईंना महाराष्ट्र चेंबरचं अध्यक्ष करायचं ठरलं, तेव्हाही लोकांनी प्रश्न काढला की हे कशावरून मराठी आहेत. तेव्हा असा निकष आला समोर की ज्यांचे जमा खर्च मोडी लिपीत आहेत ते मराठी. बघा म्हणजे कसे निकष पण बदलतात. आता मी इथे चिवी जोशींची मोडीतली अभिप्राय आणि हे पाहिलं तेव्हा मला असं एकदम त्याची आठवण आली की अरे म्हणजे मोडी लिपी सुद्धा ते एक भाषेचा अविभाज्य भाग असतो. मग ती लिपी बदलते. पुढच्या काळात देवनागरी, आता तर काय रोमन लिपीत लोक मेसेजेस पाठवत आहेत नाही का. तेव्हा हे खूप बदल असतो भाषेत, पण तरी त्या त्या काळाचे काही एक निकष असतात आणि मग त्यांना मग मान्यता दिली. तेव्हा हे सगळं असं खूप म्हणजे गुंतागुंतीचं असं हे वास्तव आहे भाषेविषयीचं. 1960 ते 90 या काळामध्ये अजून एक घडलं. मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर बहुमान मिळाला. 1974ला विसा खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय. त्यानंतर विवा शिरवाडकरांना मिळाला. पुढे मग विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे. तेव्हा राष्ट्रीय स्तरावर मराठीला ओळख मिळणं, नाव मिळणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. 1990 ते 2022 हा कालखंड खूप विस्तृत आहे आणि हा खूप गुंतागुंतीचा आहे. म्हणजे अजूनही आपण त्या कालखंडात म्हणजे आमच्यासारखी जी पिढी आहे ती जरा गडबडतेच आहे की आम्हाला तो फोन वापरावा तर लागतोय पण वापरावा तर आवडत तर नाही आहे. त्यातले सगळ्या बारकावे आम्हाला तर कळत नाहीच आहे. त्याचं खूप असं गोंधळल्यासारखं होत आहे. अशी काहीतरी अवस्था आहे. पण तो तर अपरिहार्य आहे हेही कळत आहे. यामुळे खूप काही म्हणजे भाषेवर विघ्न येत आहेत तेही कळत आहेत. एक मिनिट. या कालखंडात काय काय घडलंय? जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण आणि तंत्रवैज्ञानिक प्रगती सगळं एकत्र आलंय आणि ते इतकं म्हणजे धक्के देणारं वास्तव आहे. सांस्कृतिक बदल खूप झाले. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे असा समज आपण सगळ्यांनी करून टाकला. इंग्लंडच्या बाहेर पडल्यावर फ्रान्सचा सुद्धा हा समज नाही आहे. फ्रेंच लोक अजिबात इंग्लिश बोलत नाहीत, पण आपला झालेला आहे सगळ्यांचा, खात्री पटलेली आहे. आणि तो ज्या बिचारा लहान मूल आपल्या घरातलं, ज्याला घरात आपण मराठी बोलतो आणि बाहेर त्याला शाळेत टाकतो आणि मग त्याला गुड मॉर्निंग नंतर काहीच कळलं नाही अशी अवस्था होते. असं आपण त्याचं शिक्षण करून टाकलं. पुढच्या ह्याच्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही अटच झाली जशी काय. मराठीची पिछेहाट व्हायला तिथून सुरुवात झाली. ग्रामीण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास यावा म्हणून पहिलीपासून इंग्लिश हा एक प्रयोगच सुरू झाला. शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांच्या योजनेतून 1997 मध्ये शिक्षकांना मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्रशिक्षण दिलं. मात्र त्याच वेळेला सर्वत्र निरपवाद पहिलीपासून मराठी हे धोरण मात्र अवलंबलं गेलं नाही. ते तेव्हाच व्हायला हवं होतं. पहिलीपासून इंग्लिश येणं तिथेच सगळ्या शाळा, कोणत्याही महाराष्ट्रात जी कोणत्याही शिक्षण मंडळाची शाळा असो, पहिलीपासून मराठी हवंच. पण ते तितक्या कसोशीनं झालं नाही. आणि तिथून मग जी काही मराठीची पडझड सुरू आहे आपण बघतो आहोत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तर घरी सुद्धा मुलांशी इंग्लिशमध्ये बोला असं सांगतात. म्हणजे मुलांना जे एक आपण जसं म्हणतो की बोरन्हाण घालायचं तर शब्द न्हाण घालायला पाहिजे असं मी म्हणते. त्यांच्या कुठेतरी कानात मनात रुजले पाहिजे तो शब्द, तर त्यांना आठवतील. म्हणजे कसे आठवतील त्यांना शब्द? कुपोषित शब्दांनी कुपोषित पिढी आहे मी म्हणेन. भाषा ही पोषण करते आपल्या भावजीवनाचं. आपण मनाशी आपण चिंतन करतो म्हणजे काय, स्वतःशी बोलतो म्हणजे काय, त्याची भाषा प्रगल्भ आहे तोच चांगलं चिंतन करू शकेल. नाही तर कसं काय चिंतन करणार? हे सगळं आपण विसरून गेलेलो आहोत. आणि मुंबईसारख्या महानगरात जे झालं ते हळूहळू नगरात निमशहरी भागांमध्ये आणि खेडोपाड्यात सुद्धा असं ते सुरू झालेलं आहे. परदेशात स्थलांतर सुरू झालं कारण कॉर्पोरेट कंपन्या आणि त्यामुळे सुद्धा खूपच फरक पडायला लागला. स्थलांतर मोठ्या प्रमाणावरच झालं. परदेशात काय महाराष्ट्राच्या बाहेरही लोक जायला लागले, दुसऱ्या देशात जायला लागले. संपर्क भाषा त्यामुळे महाराष्ट्राची इंग्रजी हिंदी मिश्र अशी, म्हणजे ही मराठी की इम्राठी की हिमराठी
असे शब्दप्रयोग सुरू झाले की नक्की काय ही भाषा काय म्हणायची. जाहिरातीची भाषा वाचताना आपल्याला दिसतं की पडद्यावर सुद्धा असं इतकं खटखट राहतं. संज्ञा पण व्यवहार जो आहे सगळा घाई होते अनुवादामध्ये, अज्ञान असतं. जागा ग्राहक जागा जागा, हे हिंदीचं जसं काय तसं मराठीत कसं काय चालेल. मी खिचडी बनवते बनवते म्हणजे मराठीत फसवते. सगळी फसवाफसवी सुरू झाली. मी ऍपल कट करते, हा कट आहे त्या भाषेविरुद्ध. ट्राय करणं, फ्राय करणं, ड्राय करणं, हे काय कसली भाषा आहे. काही गरज नाही. म्हणजे दुसऱ्या भाषेतल्या शब्दांविषयी माझं काहीच म्हणणं नाही, असे येणारच आहो. ती नदीसारखी प्रवाही आहे. आधी ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की नाही, दही भाताची उंडी. तर ते उंडी म्हणजे ही कन्नड भाषेतला शब्द आहे. तो लहानशा लाडू इश्य तमिळमधनं आलाय, रुमाल फारसीमधनं आलाय, टेबल इंग्लिश आहे, कितीतरी आहे. पण जेव्हा मनी लॉन्ड्रिंगला शब्द आहे ना अफरातफर, मग तुम्ही भाषेची अफरातफर का करता. का मनी लॉन्ड्रिंग शब्द येतो. काय असिम्प्टोमॅटिक, अरे लक्षण विरहित म्हणा की, पण काहीच कळणार नाही असे शब्द आम्ही का वापरतो. आणि हा अट्टाहास का. पण तसंच चालू आहे. आणि खूप आपल्याला म्हणजे आपण असे हताश होतो काही काही वेळेला. खूप सांगून जातो. आम्ही तर एक मराठी अभ्यास परिषदेने असं केलं होतं की रोज सगळे पेपर पाहायचे आणि त्यात कुठे कुठे खटकते त्याचं एक यादी करायची आणि त्यांना आठवड्याने कळवायचं. एक मिनिट झाला. गंमत म्हणजे फरक काही व्हायचा नाही. आम्ही वर्षभर काम केलं, सोडून दिलं शेवटी, कारण काहीही निंब फरक नाही. आता आपण इंग्रजीकडनं विरामचिन्ह घेतली, आता हे स्वर सुद्धा घेतलेत. पण काय असतं, भाषा ही सांस्कृतिक स्मृती असते. म्हणजे काय, तर आपण म्हणतो पाऊस मुसळधार. आता मुसळ घरात उरलं नाही, पण आपण शब्द जपला. आपण म्हणतो माझा खारीचा वाटा आहे. रामायणातली गोष्ट आपण मनात असते. ही सांस्कृतिक स्मृती असते भाषेत. आणि ती जर गेली तर ती भाषा ही आपल्या पूर्वजांचे निश्वास आहेत असं वाटेल का आपल्याला. हा प्रश्न आहे. जेव्हा एखादा लहान मुलगा म्हणतो की आंब्याचा मला फ्लेश दे, त्याला गर शब्दच माहित नाही. काय वाटतं मग आपल्याला. तेव्हा भाषेविषयी ते प्रश्न हे असे नाजूक आहेत. आता इथे अजून एक उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे सावरकरांनी भाषाशुद्धी हा जो 1926ला ग्रंथ लिहिला होता, 1958ला त्यात भर घातली आणि 550 शब्द दिलेत. उर्दू आणि इंग्लिश शब्दांना मराठी अनुवाद. त्यातले काही रूढ झालेत. त्याची उदाहरणं, मेयरला महापौर, रीडरला प्रपाठक, बजेटला अर्थसंकल्प, कोरमला गणसंख्या. काही झाले नाहीत, ते काही सांगता येत नाही. मनी ऑर्डरला धन टपाल, रब्बीला वैशाखान्न, नाही झाला रूढ. असेही आहेत. पण म्हणजे हे चालू असतं वेगवेगळे शब्द तयार करणं. तंत्रज्ञानाची प्रगती, तंत्रज्ञान आणि मराठी भाषा, भाषा आणि तंत्रज्ञान यांचा विकास असा हातात हात घालू नये. त्यामुळे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. डॉक्टर केतकरांनी फार छान म्हटलंय. त्यांनी म्हटलंय, चिंध्या वापरून कागद तयार केला जातो, ही बाब आमच्या सवडेपणाच्या आड आली नाही. बरं झालं, हे तर आपण तिथंच थांबलो असतो आणि हस्तलिखितच करत बसलो असतो. म्हणजे मुद्रण एक टप्पा आहे. प्रत्येक टप्प्याला तंत्रज्ञान जवळ आलंय, ते आपण स्वीकारलं, भाषेचा विकास होत गेला.
आता आता तर हे डिजिटल तंत्रज्ञान आहे आणि ह्यानी जे काही आपली म्हणजे जे काही आपली पंचायत झालेली आहे ते समजून घेताना, पण तरी सुद्धा विजय भटकरांनी फार छान सांगितलं की सीडॅक ही जी कंपनी आहे तिच्या तंत्रज्ञानामुळे इंग्रजी भाषेच्या बरोबरीने भारतीय भाषा संगणकावर वापरणं शक्य झालंय. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपले तंत्रज्ञ सुद्धा भाषाप्रेमी आहेत, म्हणून तर मराठीला इतकं स्थान आहे आज सगळ्या ई विश्वात. त्यामुळे आता दिसेल की तुम्हाला वृत्तपत्र, पुस्तक निर्मिती सगळं तर बदलून गेलं, क्रांती झाली आहे. म्हणजे इंटरनेट, वेब, सर्च इंजिन, ई बुक्स, पोर्टल, ब्लॉग, शब्द बघा काय काय, ऑडिओ बुक्स, ॲप, बापरे बापरे, हे सगळ्यात क्रांती झाली कारण हे तंत्रज्ञान मराठीलाही उपकारक ठरलंय. एक प्रकारे ह्याला काय म्हणता येईल तर भाषेचं लोकशाहीकरण झालं चांगल्या अर्थाने. कसं तर जो माणूस निरक्षर आहे पण ज्याच्याकडे प्रचंड ज्ञान आहे त्याच्या व्यवसायाचं, तो आता व्हॉइस मेलद्वारे आपलं मत मांडू शकतो. टाईप करण्याचाही गरज नाही, व्हॉइस मेल आहे आता, आहे की नाही. म्हणजे सगळ्यांचा सहभाग ज्ञाननिर्मितीत होतो आहे. ही क्रांतीच आहे. म्हणजे त्याची चांगली बाजू ही आपण लक्षात घ्यायलाच पाहिजे. बोलींसाठी बोलींचं जतन करायला फार उपयुक्त आहे. कोया ही गोंड या आदिवासी समाजाची बोली. प्राध्यापक मुकुंद गोखले यांनी या गोंडी लिपीसाठी मुद्रण सुलभ संगणकीय प्रणाली तयार करून दिली. बोलीचं जतन झालं. हे होत आहे आणि चालू आहे. म्हैसूरला CIIL तर्फे चालू आहे काम अशा प्रकारे बोलींचं जतन करण्याचं. शक्य झालं हे. 2 भाषांचे बोट धरून म्हणजे प्रमाण आणि बोली असे प्रकल्प सुरू आहेत. या माडिया शिकूया, मंजिरी परांजपे यांनी पुस्तक लिहिलंय माडिया भाषेविषयी, की त्यांना त्या मुलांची भाषा घरातली माडिया आहे, त्यांना येत नाही प्रमाण मराठी, यायला पाहिजे. असे नंतर प्रमाण मराठीतल्या कविता बोलीमध्ये अनुवादित करणं हेही चालू आहे. अशा प्रकारे एक आदान प्रदान सुरू झालंय. आणखीन एक घडलंय, या तंत्रज्ञानामुळे वेगळ्याच चुका व्हायला लागल्या लेखनाच्या. म्हणजे दर्या लिहिताना, टाईप करताना दर्या होतं नाही का, किती दर्या आहेत. म्हणजे आपल्याला वाढ करायचं असतं आणि वध होतं. प्रत्येक क्षणी बघता येत नाही काय वाटते तो गोंधळ, अर्थाचा अनर्थ होतो. तेव्हा ह्या सगळ्या आज्ञावल्या सॉफ्टवेअरचं प्रमाणीकरण करण्याची गरज होती. त्यासाठी 6 नोव्हेंबर 2009 महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आणि त्याद्वारे जोडाक्षर लेखन, मुद्रण यामधली एकरूपता कशी आली पाहिजे हे छान त्यात सगळं तपशीलवार दिलेलं आहे. म्हणजे काय तर त्यात त्यांनी ॲ आणि ऑ हे स्वर मराठीत प्रथम घेतलेत. म्हणजे ते आधी आलेलेच होते पण त्यांना मान्यता द्यायची राहिली होती. नंतर दीर्घ रू आणि दीर्घ लू काढून टाकले आणि कशा प्रकारे जोडाक्षरं लिहिली पाहिजे त्याचं एक सुसूत्र मार्गदर्शन त्यात सगळं केलेलं आहे. या सगळ्याची गरज असते कारण इथं अराजक माजेल भाषेमध्ये. प्रत्येकजण आपल्याला हवं तसं जोडाक्षर काढायला लागले तर जसं आपला पासवर्ड बिनचूक असेल तरच आपल्याला जाता येईल ना वाचायला, तसंच आहे ते. शब्दाचं जे काही रूप आहे ते ऱ्हस्व दीर्घ रफार योग्य असेल तरच तो शब्दाचा अर्थ उलगडेल, ना तर कसं काय उलगडणार, उलगडणारच नाही. उच्चार सुद्धा मी तर म्हणेन म्हणजे धनकवडी की धनकवडी, हडपसर की हड पसर. आता हे सुद्धा आपल्याकडे उच्चारकोशच नाही आहेत. मुलांना कसं कळणार? मुलं जाऊ देत, दुसऱ्या भाषेत ना आपल्याकडे आलेले लोक त्यांना तरी कसं कळणार, उच्चारायचं कसं? असे खूप प्रश्न आहेत भाषेच्या आत शिरायला लागलो आपण. की या काळात आणखीन एक शब्द सुरू ऐकू यायला लागला, व्यावहारिक मराठी. म्हणजे काय आहे तर पत्रलेखन वगैरे सुद्धा मुलांना येईना. मग त्यांना पत्रलेखन, जाहिरात अशा प्रकारचे विषय शिकवायची वेळ आली. काळे आणि पुंडे यांची पुस्तकं ती अजून चालू आहेत, इतके त्यांना म्हणजे भाव आहे असं म्हणूया. तरी हे अजून मी म्हणेन की महाराष्ट्रात जी उत्पादनं येतात त्याच्यावर जी वेष्टनं आहेत त्याच्यावर मराठीतूनच मजकूर पाहिजे, मराठीतूनही मजकूर पाहिजे म्हणेन मी. तो का नाही येत?
हे गरजेचं आहे. किंवा अगदी पुण्याच्या सुद्धा विमानतळावर मराठीतून एकदा सूचना का नको? लिहिलेली पाहिजे, ऐकू आली पाहिजे. बंगलोरला तसं असतं, कन्नडमधून सूचना असते आणि कन्नडमधून लिहिलेलं पण असतं. मराठीत का नाही? सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची, पण नाही. हे सगळं म्हणजे कायदे मराठीच्या बाजूने आहेत, पण त्याची कार्यवाही कशी होणार आणि त्याच्यावर नियंत्रण किंवा असं म्हणून देखरेख भाषा तज्ज्ञ हवेत की हे होतंय की नाही बघायला. ही पदं निर्माण व्हायला पाहिजे भाषा तज्ज्ञांची, की जाहिरातीतला मजकूर काय चुकीचा आहे, काय स्किनला ग्लो येतो म्हणजे काय, हा काय प्रकार आहे, ही कोणती मराठी आहे, काय गरज आहे का इथे इंग्रजी शब्द वापरायची आहेत, कुठेतरी तपासलं गेलं पाहिजे. पण अशा प्रकारच्या भाषा तज्ज्ञांची फार गरज आहे. प्रयत्न चालू आहेत. 1 मे 1992 राज्य मराठी विकास संस्था निर्माण झाली आणि या संस्थेने खूप प्रयत्न केले. आत्ताच त्यांचं म्हणजे गंमत आहे की मराठीसाठी झटणारी माणसं बरीचशी अमराठी आहेत. डॉक्टर विभा सुराणा या मुंबई विद्यापीठातल्या जर्मन विभागाच्या प्रमुख यांनी अमराठी मंडळींसाठी 6 पातळ्यांवरचा अभ्यासक्रम तयार करून घेतलाय. 14 पुस्तकं आहेत दृकश्राव्य सामग्रीसह, आणि 4 लघु अभ्यासक्रम आहेत. कोणते? तर परिचारिकांसाठी अगदी आवश्यक आहेत. पुण्यातल्या तुम्ही ह्याच्यामध्ये रुग्णालयात जा, इतके अमराठी म्हणजे नर्सेस असतात, परिचारिका, आणि जर त्यांना रुग्णांची भाषा कळली नाही तर काय अनर्थ माजेल. त्यांच्यासाठीचा अभ्यासक्रम. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी अभ्यासक्रम, त्यांना आपण काय बोलतो ते कळत नाही. युनिव्हर्सिटी त्या एका कोणीतरी लिहिलंय की युनिव्हर्सिटी म्हटलं पुण्यात तर पुणे विद्यापीठात नेतात आणि विद्यापीठ म्हटलं की टिळक विद्यापीठात नेतात. म्हणजे इतका त्यांचा ठरलेला आहे. तेव्हा ह्या सगळ्यांसाठी अभ्यासक्रम, सरकारी अधिकाऱ्यांसाठी, बँक अधिकाऱ्यांसाठी अभ्यासक्रम असे तयार केलेले आहेत. तेव्हा हे चालू आहे, खूप काम चालू आहे. आता मराठी भाषा भवनाचं हे झालेलं आहे, काम सुरू झालंय. अनेक उपक्रम चालू आहेत. मध्ये एक आणखीन तुम्हाला सांगायला पाहिजे, आठवत असेल 19 मध्ये एक मोठा वादविषय झाला. संख्या नामं जी आहेत प्रमाणीकृत, त्यात वाचन बदलायचं की 21 ते 20-1 असं मुलांना वाचायला शिकवायचं, असं बालभारतीने ठरवलं. त्याच्याशी खूप गदारोळ झाला की 20-1 म्हणजे 201 लिहितील ना मुलं, 20-1 20-2. आणि दुसरं म्हणजे 22वा हे कसं म्हणायचं मग, 22वा की 22रा, काय म्हणायचं काय पुढचे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मी जो आता तुम्हाला अध्यादेश म्हटलं 6 नोव्हेंबर 2009चा, त्यात त्यांनी प्रमाणीकृत संख्यानामं दिलेली आहेत. ती असताना तुम्ही आपल्या आपण बदल केला कसा, सगळे प्रश्न होते. आणि मग शेवटी बालभारतीने मत आहे ते चालू राहील आणि मग हे पण चालू राहील असं एक धोरण घेतलंय. तेव्हा हे सगळे प्रश्नांनी खूप जागरूकता ठेवावी लागते, तशी आहे काही बाबतीत लोकांची. आणखीन एक शब्द प्रयोग आपल्याला ऐकायला लागतो आता, मराठी लोकल आणि ग्लोबल. छान वाटतं, ऐकायला छान वाटतं. लोकल आणि ग्लोबल म्हणजे काय? आता एक अरुणा ढेरे यांनी संपादित केलेलं पुस्तक आहे, शोध मराठीपणाचा, आणि सगळ्या भारताबाहेर राहणाऱ्या मंडळींचे लेख आहेत. कारण सगळे म्हणजे बरेचसे बाहेर किती देशांमध्ये मराठी गेली आहे आणि मराठीचे किती उपक्रम चालतात. स्वदेश नावाचं पुस्तक आहे आणि लेखकांनी काय म्हटलंय, आम्ही मराठी NRI, आम्ही NRI आहोत मराठीचे. संपादक आहे भूषण केळकर. अशी अनेक पुस्तकं आहेत. म्हणजे त्या मंडळींना मराठी जपायची आहे. तिथे मराठी शाळा चर्चमध्ये चालतात, अभ्यासक्रम इथून तयार होत आहेत. कितीतरी गमती आहेत. कोणी काही संमेलनं करतं, बृहन महाराष्ट्र तिकडचं, म्हणजे ह्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये वगैरे माहीत असेल तुम्ही. तेव्हा तंत्रज्ञानामुळे भाषा प्रसारही होतोय. ब्लॉगवर केवढं लेखन आहे मराठीतनं, फेसबुकवर आहे. गाण्यांच्या स्पर्धामध्ये लहान मुलं मराठी जुनी गाणी म्हणतायत. बरं वाटतंय जरा की आहे मराठीला म्हणजे भविष्य आहे असं दिसतंय, असं वाटतंय. कोडी सोडवण्यामध्ये जी काही चलनवलन आहे भाषेचं, ते जरा जिवंत राहत आहे. विरंगुळा म्हणून का होईना, हरकत नाही. भाषा वापरली जावी लागते, ती लोकांच्या मनात राहावी लागते. हे कुठेतरी घडतंय. उत्तम मराठी चित्रपट निर्माण होत आहेत, कारण भाषा ही कला, साहित्य, संस्कृती सगळ्याचा पाया आहे. ज्ञान सगळ्याचा पाया आहे. अनेक वाहिन्या आहेत मराठी भाषेच्या, त्यामुळे सुद्धा प्रसार होतोय मराठीचा.
भाषेच्या अभिव्यक्तीला भरपूर वाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण ह्या सगळ्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी भाषा तज्ज्ञांचा जे काही जागरूक असणं आणि ती पदं निर्माण होणं ही गरज आहे. लेखनाचाही विस्तार झाला आहे. पूर्वीचे जे कथा, कविता, कादंबरी ह्याच्यापेक्षा खूप वेगळे वाङ्मय प्रकार आहेत. आता रिपोर्टाज, नंतर काय मुलाखती अतिशय लोकप्रिय झाल्या आहेत. ललित इतिहास, मौखिक इतिहास, पर्यावरण, समुपदेशन, भटकंती, हे किती विषय आलेत आणि त्याच्यावर केवढी पुस्तकं आहेत आणि लोकांना आवडतात वाचायला, लिहिली पण खूप जात आहेत. किंवा फॅक्ट्स आणि फिक्शन म्हणून फॅक्शन असा नवा प्रकार सुरू झालाय. लोकांना मग म्हणजे केवळ काल्पनिक आवडत नाही, त्यामुळे वास्तव आणि कल्पना यांचं संमिश्र असं आवडतं. भारताच्या पलीकडे मराठीचे किती अभ्यासक आहेत. मराठीचे अतिशय काय बरं म्हणूया मनपूर्वक अभ्यास करणारे इरिना ग्लुश्कोवा या रशियन बाई आहेत आणि माझी एक विद्यार्थिनी मुग्धा येवलेकर, त्या दोघींना एकदा अटलांटाला बोलवलं होतं संमेलनात मराठीसाठीच्या, आणि तिथे गेल्यावरती मुग्धा त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागली पटकन. तेव्हा त्या इरिनाबाईने तिला सांगितलं मराठीत बोल, मला फक्त मराठी आणि रशियन येतं असं त्या सांगतात. पुण्यात आल्यावर पण त्याने असंच सांगितलं, मला फक्त मराठी आणि रशियन येतं, दुसऱ्या काही भाषा येत नाही. बरं, आणि आपल्या महाराष्ट्राची त्या इरिनाबाई म्हणतायत आपल्या महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल तर मराठीतच बोललं पाहिजे. मग आपण काय करतो, मग आपण का उगाच दुसऱ्या भाषेत बोलायला जातोय. आपण ती जपतो का अस्मिता. अस्मिता हा शब्द गुजरातीतनं घेतलाय बरं का. आपण खूप गमती असतात भाषांमध्ये, असं काही आपल्याला अत्यंत सोवळंही राहता येत नाही, कर्मठ राहता येत नाही. पण भाषेची एक संरचना आहे, एक तिची एक घडण असते, लकब असते, तिला धक्का लागता कामा नाहीये. म्हणजे काय, मी जरा सांगते थोडक्यात. त्याच्या आधी हे जे मी म्हटलं की ग्लोबल मराठी, त्याचा एक छान उच्चार आहे कवितेतला. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचं फार सुंदर कविता आहे, या पुढचं महाराष्ट्र गीत. म्हणजे आपण ते जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की भाषा आणि प्रदेश यांचं संवेदन यांचं एक नातं असतं, ते कदाचित बदलेल. आता कसं बदललंच आहे म्हणूया. या पुढचं महाराष्ट्र गीत कदाचित मीही लिहीन, कोणी सांगावं, अटलांटिक किंवा पॅसिफिकच्या किनाऱ्यावरून मुक्तलयीत. ग्लोबल मराठी. तेव्हा हे होत आहे, आपण बघतोय आता. आणि तेव्हा काही काही म्हणजे बदल हा सुद्धा स्वभाव असतो, किंवा असं म्हणूया बदल ही एखादी गोष्ट शाश्वत असते. तर तसंही तुम्हाला काही काही वेळेला दिसतं. पण मी जे म्हटलं की भाषेचं म्हणून एक अशी एक संरचना किंवा लकब असते. म्हणजे काय, तर मराठीमध्ये वाघ डरकाळी फोडतो. वाघाने डरकाळी दिली म्हटलं तर जांभाई दिली वाटेल. म्हणजे इथे कोणता शब्द कुठे हवा याचे एक तारतम्य मराठी भाषेच्या प्रकृतीनुसार आलंच पाहिजे. ते नाही आलं तर ती भाषा राहिलीच नाही मध्ये. हे सांभाळता आलं पाहिजे. ही गंमत मुलांना कळली पाहिजे लहान वयापासून, आणि त्यासाठीचे अभ्यासक्रम केले पाहिजेत. मी माझ्या भाषेची भिंगरी या पुस्तकामध्ये त्या दृष्टीनंच खूप अशा मुलांना गोष्टीतनं सांगितलंय. किंवा एक उदाहरण दिलं, वर एकावर एक 11 वरती लिहिला नाही येतो, पुढे लिहिलाय. म्हणजे वरचे किती अर्थ आहेत बघा. डोक्यावर टोपी डोक्यावरती चिकटून आहे, डोक्यावर छत्री चिकटून नाही आहे. म्हणजे वरला किती अर्थछटा आहेत. पुस्तक वरच्यावर चाललं म्हणजे काय केलं, कठीण आहे, सांगणं कठीण आहे. किती एक वर मराठीत किती प्रकारे येतो, त्यामध्ये एक संबंध गोष्ट आहे त्याच्यावर. ह्याचं का आता ह्याने मुलं गोंधळतात म्हणणं म्हणजे काय आहे, आपण मुलांना शिकवू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. काही मुलं गोंधळत नाही, मुलांना गंमत कळली पाहिजे त्यातली. तुम्ही जर व्यवहार म्हणून पैसे घेऊन जाल तर तिथे रुपयाची किंमत सगळीकडे सारखी आहे, पण भाषा ही असं धन आहे की ज्याची किंमत दर क्षणी बदलते, आणि तीच तर भाषेची खरी श्रीमंती आहे. त्या अर्थछटा कळल्या पाहिजेत उलट, आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजेत, तरच ते धन राहील, जपलं जाईल. नाहीतर ते सगळं एका पातळीवर येईल, निर्जीव, यांत्रिक. फक्त जायचं, किराणा मालाची यादी द्यायची आणि व्यवहार करायचा, या पातळीवर भाषा ठेवायची आहे का आपल्याला? भाषेला किती स्तर आहेत. कवितेची भाषा तर ही भाषेच्या पोटातली भाषा आहे, ती काही सोपी भाषा नसते. मग ती जाणता आली पाहिजे ना. आज मला आनंद वाटतो सांगायला आहे की मराठीमध्ये अजूनही कितीतरी
चांगल्या कविता लिहिल्या जातात आणि तरुणांना माहिती आहे की मराठीत कोणी वाचत नाहीयेत कविता. लायब्ररीत पुस्तकं कवितांची कोणी वाचतं का जरा एकदा सर्वे करा. तरीही लिहितात कवी, कारण त्यांना आपल्या भाषेविषयीची आत्मीयता आहे आणि माझ्या भावना माझ्या भाषेतनच व्यक्त होतील असा आत्मविश्वास आहे. हे तरुणांना अजून जोपर्यंत वाटतं तोपर्यंत मराठीविषयी मलाही आत्मविश्वासच राहील, याच्याविषयी काही शंकाच नाहीये. तेव्हा असे भाषालक्षी अभ्यासक्रम, भाषेचे जे पैलू आहेत ते कळतील असे अभ्यासक्रम केले पाहिजेत. मी जसं म्हटलं की कोश समोर ठेवून पेपर लिहायचा असे अभ्यासक्रम करा. हाताळू द्या कोश, वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे कोश करा की अभ्यासक्रम. भाषा ही तुम्हाला अमूर्ताकडे नेणारी आहे, अमूर्त विचार करता येणारी, प्रवास करता येणारी, मनातल्या भावनांचा विचारांचा मागोवा घ्यायला शिकवणारी आहे. ती अशी एका पातळीवर कशी राहील? नाहीच राहणार. मग हा शोध घ्यायला तुम्ही पण तितकीच तयारी केली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम केले पाहिजेत. भाषांतर, तांत्रिक भाषांतर असे अभ्यासक्रम. त्यानंतर एका बाजूनी अजूनही मराठीत चांगल्या प्रकारे काही अंक निघतात. मराठी आहे अनुवादाला वाहिलेली, केल्याने भाषांतर आहे, वेगवेगळ्या भाषांचं भाषांतर मराठीत येतं डायरेक्ट. तर असे महसूल खातं म्हणते की मराठी आमच्याकडे कितीतरी मोडी लिपीतली हस्तलिखित आहेत, पडून आहेत. मग मोडी लिपीवरसाठीचा एक अभ्यासक्रम तयार करा ना विद्यापीठात, त्यांना पैसा पण मिळेल, रोजगार आणि अभ्यास दोन्ही होईल. इतकी हस्तलिखितं पडून आहेत मोडी लिपीतली, मग त्याच्यासाठीचे अभ्यासक्रम करा. तेव्हा भाषेच्या विकासाचे असे अभ्यासक्रम नवे कालानुरूप केले पाहिजेत. आता मराठीच्या विकासाला चालना म्हणजे मराठी इतरत्र जातीये. बलू तर फ्रेंचमध्ये गेलं, श्यामची आई जपानमध्ये गेली, जपानी भाषेत म्हणजे, आयदान इंग्लिशमध्ये गेलाय, विरूपाक्ष कुलकर्णी यांनी कन्नडमध्ये अनेक मराठी पुस्तकं नेली आहेत, दामोदर खडसे यांनी हिंदीत नेली आहेत. आणि गंमत म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की हिंदीमध्ये गेलेल्या मराठी साहित्यामुळे हिंदीमध्ये दलित काव्य हा प्रकार सुरू झाला, हिंदीमध्ये स्त्रीलिखित आत्मचरित्र मराठीच्या प्रेरणेतनं सुरू झाली. इतकंच काय, मराठीतलं शास्त्रीय मराठी व्याकरण हा ग्रंथ हिंदीतल्या व्याकरण ग्रंथाला प्रेरणा देणारा ठरला. म्हणजे मराठीची प्रभावक क्षमता किती आहे ती पण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे केवळ मला माझी भाषा म्हणून तिच्याविषयी प्रेम वाटतं याला काहीच अर्थ नाही. प्रेम करण्याजोगी ती आहे का? तर आहे, हे सिद्ध होत आहे, हे महत्वाचं आहे. म्हणजे तिच्यामध्ये जी सांस्कृतिक ताकद आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ती सांस्कृतिक ताकद कशात ना करणार? तर अभिजात मराठी, तिची आपण वाट पाहतोय कधी त्या अभिजात मराठीनी केंद्र सरकारने काही निकष दिलेत की भाषा प्राचीन पाहिजे, मौलिक पाहिजे, परंपरेचं स्वयंभू पण पाहिजे आणि प्राचीन भाषा आणि आधुनिक भाषा यांच्यात खंड असला तरी नातं टिकलेलं पाहिजे. 10 जानेवारी 2012 अभिजात मराठी भाषा समिती स्थापन झाली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर रंगनाथ पठारे आणि मसुदा उपसमितीचे समन्वयक प्राध्यापक हरी नरके आणि खूप विद्वान होते समितीत. या सगळ्यांनी अपार प्रयत्न केलेत. प्राचीन शिलालेख, ग्रंथ, ताम्रपट, पोथ्या यातले पुरावे गोळा केले आणि मे 2013 त्याचा अहवाल सादर केलाय. तो महाजालावर उपलब्ध आहे. आणि सिद्ध काय केलंय की महाराष्ट्री प्राकृत, नंतर मराठी आणि मराठी असा हा प्रवास आहे. आणि गाथा सप्तशती म्हणजे मुळात गाहा सप्तसई हे जे 2000 वर्षापूर्वीचा जो ग्रंथ आहे त्यात मरहट्ट देसी भाषेचा उल्लेख आहे. तीच ही भाषा म्हणजे ती त्याच्या आधी नक्कीच अस्तित्वात असली पाहिजे. म्हणजे 2500 वर्ष नक्कीच ती जुनी आहे, हे छान त्यांनी मांडलेलं आहे. मला असं वाटतं भाषेला सुद्धा डार्विनचा उत्क्रांतीवाद लावला पाहिजे की भाषेमध्ये काय पाहिजे तर एक ताकद पाहिजे. मराठीत भरपूर शब्दसंग्रह आहे आणि तिची बोली भाषा घेतल्या तर मग काय बोलूच नका, इतक्या आहेत. तिच्यात रग पाहिजे, म्हणजे प्रतिकार शक्ती पाहिजे. मराठीवर आक्रमणं किती झाली, संस्कृतचं झालं, फारसीचं झालं, इंग्रजीचं झालं, हिंदीचं चालू आहे असं म्हणतोय आपण, पण ती टिकून आहे. तेव्हा तिच्यात ती रग आहे, प्रतिकार करण्याची क्षमता. तेव्हा अशा प्रकारची तिच्यामध्ये आणि लवचिकता पण पाहिजे, म्हणजे बदलण्याची, ज्याला अनुकूलन म्हणतो आपण. आता तिने डिजिटल किती शब्द घेतले की गुगलच्या ह्याच्यामध्ये किती, काय गुगलने वगैरे कोणी करतं पण त्याला काय अर्थ नाही. आपण कितीतरी शब्द मराठी स्वीकारले. तेव्हा अशी काळानुरूप बदलताही आलं पाहिजे आणि ती लवचिकता पण तिच्यामध्ये आहे.
तरी सुद्धा काय आहे तर वाचन संस्कृतीला कुठेतरी धक्का बसलेला आहे. खूप बदल झाले. सांस्कृतिक ते म्हणजे काय म्हणून समस्या आहेत. सकल गुणावलंकरण, अखंड लक्ष्मी अलंकृत, राजमान्य राजश्रीचे लफ्फेदार मायने कुठे आणि आता ईमेल कुठे. जो आत्ताच्या आत्ता गेला, पण हरवलं काय त्यातनं तर अक्षरास हसू नये वगैरे गेलं. त्याची एक गंमत असायची नाही का, एक स्पर्श होता त्यात अक्षर लिहिणाऱ्याचा. डिजिटलमध्ये काय आहे, ऐकू येईल, दिसेल, पण पंचेंद्रियांच्या संवेदना आहेत. गंध नाही, स्पर्श नाही, रस नाही, या 3 मूलभूत संवेदनांना पारखं आहे डिजिटल विश्व. आणि तेही भाषेला फार महत्वाचं आहे. तर असं खूप आहे. वाचन संस्कृतीला त्यामुळे धक्का बसतोय. म्हणजे लॅपटॉप जाऊ दे, उद्या पाम टॉप आला तरी त्याच्यावर तरी मराठी वाचावं असं म्हणायची वेळ आलेली आहे. मराठीसाठी ग्रंथसंग्राहक पाहिजेत, वाचक पाहिजेत, पट्टीचे वाचक पाहिजेत की ते वाचनात सगळे विसरून जातात. असे किती वाचक होते पूर्वी, बापरे. मालतीबाई दांडेकर ज्या बुधगाव संस्थानामध्ये राहायच्या लेखिका, त्या इतक्या वाचनात तल्लीन असायच्या की त्यांच्या घरच्यांनी त्यांना त्या बहिऱ्या तर नाहीत ना म्हणून तपासणी करून घेतली. काही ऐकू यायचं नाही म्हणजे वाचताना. नंतर ह्या वासंती गाडगीळ, गंगाधर गाडगीळांच्या पत्नी, त्या मिरच्या वाळत घालायच्या चटया गुंडाळून त्यात वाचत बसायच्या कोणाला दिसू नये म्हणून. अंगाला लाही व्हायची नंतर, काही भान नाही. नंतर बेबी कांबळे वस्तू यायची विकत किराणामालाची, त्याच्या कागदात गुंडाळी ते कागद वाचायचा. काय म्हणजे किती वाचनाची वेळ, म्हणजे आवड, वेळ, ध्यास, हे सगळं आता कुठेतरी कमी होत चाललंय. पण तरीही परवाचीच बातमी मला आशादायक वाटते की एशियाटिक लायब्ररीने दुर्मिळ पुस्तकांचं प्रदर्शन, 4000 पुस्तकांचं 15 दिवस चालेल म्हटलं, त्याची विक्री 4 तासातच झाली. एवढे बुभुक्षित वाचक आहेत. ते मराठीला पण लाभोत असं म्हणूया आपण, आणि लाभतील असंही आशा करूया. आजही मला जे एकेकाळी रोमन लिपीमध्ये ख्रिस्तपुराण लिहिलं, रोमन लिपीत, आता पुन्हा रोमन लिपीत आपण मराठी लिहितोय व्हॉट्सॲपवर. म्हणजे कसा काळ गोल गोल फिरतोय बघा. तरी मला असं वाटतं की अजूनही आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोक मराठीतनं लिहित आहेत. जयंत नारळीकरांचं पुस्तक पहिल्यांदा मराठीतून मग इंग्रजीत अनुवाद झाला. नंतर अरुण खोपकरांचं अनुनाद पुस्तक आहे. काय शब्दकोशांविषयी सुंदर लिहिलंय त्यांनी, वाचता. शब्दकोश खरंच विकत घ्यावेसे वाटतील. विजया मेहता, अच्युत गोडबोले, किती आंतरराष्ट्रीय अनेक भाषा वश आहेत त्यांना, पण मराठीतनं लिहित आहेत. विचार करत नाहीत किती पुस्तकं खपतील, काय पैसा मिळेल का, नाही. प्रेम आहे भाषेविषयी, हे आहे अजून. तरीही मला असं वाटतं की शेवटी शिक्षण हा कळीचा मुद्दा आहे. जर भाषा शिक्षणात न गेली तर पुढची पालखीचे भोई मराठीचे पुढची पिढी जी आहे ती तयार झालीच पाहिजे. म्हणून शेवटी आले मी आता. 27 फेब्रुवारी 2019 महाराष्ट्रात इयत्ता 10वीच्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. याचं मी स्वागत केलं आणि करते, कारण त्या दिवशीच माझं भाषण होतं त्याच्यामध्ये विधान भवनात. आता या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणं आणि त्याची झाली तर अगदी विधायक पाऊल आहे मराठीसाठी. कारण भाषा आणि संस्कृतीची मोठी नाळ असते. भाषा ही साधी गोष्टच नाही. मी म्हटलं तसं की भाषा ही आपल्या भावजीवनाचं अस्तर असते. भाषा आणि संस्कृतीचं नातं सांगणारी एक कविता दभा धामणसकरांची आहे, ती मी जरा शेवटी वाचून दाखवते. कारण कविता ही भाषेच्या पोटातली भाषा सांगणारी असते. 2 दरांच्या टॉमॅटोज पासून असं नाव आहे. धामणसकर हे 90च्या पुढचे कवी आहेत म्हणजे वयानी, आणि अतिशय एकनिष्ठपणे कविता लेखन करणारे. बघा म्हणजे हे सगळं आजचे जे प्रश्न आहेत त्या कवितेत आले आहेत की तिच्याजवळ 2 प्रकारचे टॉमॅटोज, 12 आणेवाले आणि 1 रुपयावाले. गिऱ्हाईकाने चांगले 12ला मागितले तर ते भाजी विकणारे बाई माणूस हसत इंग्रजीत म्हणतं, नो इंग्रजीत म्हणतं. खेडोपाडी इंग्रजी गेलंय. दिस इज 1 रुपी. तिच्या इंग्रजी कस्टमरचं छान मनोरंजन. तो मुद्दाम कोऱ्या नवीन नोटा देतो तेव्हा ती खुशीत 1 टोमॅटो वर देते, म्हणते नो मनी फ्री. म्हणजे भाषा शब्दच वापरायचे ना, वाक्य कोणाला येत आहेत तशातले पातळीवर ते. पुढे निघणारं गिऱ्हाईक आणखी इंग्रजी ऐकण्यासाठी चिथावणी दिल्यासारखं उद्गारतं.
बाई, तुमचा मुलगा नक्कीच इंग्लिश मीडियमला असणार, कारण सगळ्या प्रकारच्या स्तरावर आता इंग्रजीचं शिक्षणाचं पेय फुटलेलं आहे. ही कविता ही तरी 10 वर्षापूर्वीचीच आहे. तर बाई, डोळ्यातील अनावर कढ आवरत इंग्रजीतून शिकणारा मुलगा हल्लीच गेल्याची अपघाती घटना माय बोलीत सांगू लागतात. बाजार उठेपर्यंत गिऱ्हाईक आईचं मुलाचं चरित्र ऐकत राहतं. 2 दरांच्या किरकोळ टोमॅटोज पासून सारं सुरू झालेलं. आपलं दुःख सांगायला आपली भाषा आहे आणि व्यवहार करायला इंग्रजी आहे. ती विनिमयाची भाषा आहे, ही भावसंवादाची भाषा आहे. तिथे तो गिऱ्हाईकाचा श्रोता झाला, तो मानवी संवेदनेने परिप्लुत झालाय आणि तो ऐकतोय जी येऊन. मग बाजार उठायची वेळ गेली तरीही चालू राहिलाय, कारण इथे संपलाच आहे, व्यवहार संपलाय, की जो कोरडा आणि रुपये आणि पैसा असतो. हे नातं आहे, ही संस्कृती आहे आणि भाषेतनं ती जपायची असते. तेव्हा हे सगळं आपल्या पुढचं भाषेचं विश्व आहे. तेव्हा मला असं शेवटी असंच म्हणायला पाहिजे की भाषेसाठी सामूहिक इच्छाशक्ती आता पणाला लावली पाहिजे. मराठीच्या विकासाचा जो गोवर्धन पर्वत आहे तो उचलायला कोणी एक येईल याची वाट पाहण्यात अर्थ नाही. आपण आपापल्या करंगळीचं बळ त्याच्यासाठी दिलं पाहिजे, तर नक्कीच काहीतरी होईल, कारण मराठी भाषेत स्वतःची रग आहे. असं म्हणून मी थांबते. धन्यवाद. बोला. भाषा ही दर कोसाला बदलते, तसं आपल्या व्याकरण सुद्धा आपण बदल झालेले आहे. आणि 60 ते 90 आपल्या व्याकरण एवढे बदलले की कालमात्र अनुसार नसतात आणि तसेच लेख वाचायला भेटतात. तर याच्यामध्ये थोडंसं बदल होणं गरजेचं आहे. कारण पूर्वीचं व्याकरण जे होतं ते खूप आणि ते कसं लिहिण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण काय करावं. त्यासाठी काही मंडळींनी सुरुवात केली आहे विचार विनिमय करायला. मराठीसाठी लोकनागरी असा एक प्रकल्प आहे. एक उपसमिती पण ठेवलेली आहे, म्हणजे सरकारने नेमली आहे. काय आहे, महाराष्ट्र हा मोठा भूभाग आहे. याविषयी 4 मंडळींनी बसून निर्णय घेणं योग्य नाही, कारण भाषा ही सर्वांची आहे. त्यामुळे त्यासाठी सर्वेक्षणं घेतली पाहिजेत की प्रत्येक प्रांतामध्ये काय गरज आहे किंवा काय तिथे बदल होत आहेत, आणि मग त्याचा अभ्यास करून हे केलं पाहिजे. इथे एक सांगायला पाहिजे मला की गणेश देवी यांनी एक भारतीय भाषांचं सर्वेक्षण केलं मोठं. त्यात मराठीचं पण सर्वेक्षण झालंय, पण ते आणि मराठीतल्या महाराष्ट्रातल्या 52 भाषा महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या त्यांचा त्यात अभ्यास झालेला आहे. तेव्हा तो अभ्यास त्यांनी वेगळ्या प्रकारे केला, पण भाषामध्ये काय बदल करायला पाहिजे याविषयीचं एक सर्वेक्षण आणि त्यातनं जी सामग्री येईल त्याच्या आधारे निर्णय घेतला पाहिजे, कारण 4 माणसं बसून हे निर्णय नाही होऊ शकत. तेव्हा हे पहिली त्याच्यासाठी अट आहे. पण हे चालू आहे काम. डेक्कन कॉलेजच्या मंडळींनी सगळे सर्वेक्षणं सुरू केलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. बोलींचे नमुने घ्यायचे आणि त्यातून मग काय काय बदल आहेत ते त्याचा आढावा करायचा. हे मोठं असतं काम, खूप म्हणजे क्लिष्ट असतं, पण ते चालू आहे. भाषाच आपली इतकी पसरलेली आहे आणि त्यात बदल होणार प्रत्येकात. म्हणजे इतकं काय, आता आपण ज्याला गरुड म्हणतो इगलला, हां, पण प्रमाण मराठीत म्हणजे, पण कोकणामध्ये हॉर्नबिलला गरुड म्हणतात. म्हणजे जरा प्रदेश बदलला की शब्दसुद्धा बदललेला असतो. असे खूप वाक्प्रचार वेगळे असतात, शब्द वेगळे असतात, त्या म्हणजे विदर्भात वेगळे, कोकणात वेगळे असे आहेत, आणि ते सगळे एकत्र केले पाहिजेत. आणि हेच काम करण्यासाठी ही ती राज्य मराठी विकास संस्था वगैरे संस्था आहेत. हां, काय आहे तेव्हा बरोबर आहे, म्हणजे त्याच्या एवढे दमदार तयार झाले नाही तसं विधान करणं सोपंच आहे. पण तेव्हा आजच्यासारखे प्रश्न पण नव्हते, म्हणजे समाज एकसंध होता मराठी समाज. आज तसं राहिलं नाहीये. आज मराठी समाजही तो म्हणजे पूर्वीसारखा इतका एकसंध राहिलेला नाहीये. त्यात अनेक प्रकारे तुम्हाला दिसेल की वर्गीकरणं होत गेलेली आहेत, आणि त्यामुळे राज्य करणं एखाद्या लेखकाने असं आता सहज होत नाहीये. हो हो हो,
बरोबर आहे. हो, आता वाचकच नाही, मग तेच म्हणतं की वाचकच हवेत मुख्य आपल्याला. पुन्हा वाचन चळवळच सुरू केली पाहिजे. अभिवाचन सुरू झालंय आता, कारण काय लोकांना वाचताच येत नाही तरुण मुलांना आता. म्हणजे वाचायचं म्हणजे काय नुसतं अक्षर वाचायची नाहीत, काही अक्षरातनं व्यक्त केलेला अर्थ कळला पाहिजे. एक गौरी देशपांडेंची एक छान कथा आहे कलिंगड नावाची. त्या कथेमध्ये एक मुलगी दत्तक घेतलेली असते त्यांनी जोडप्यानी, आणि ती एकदा एका ठिकाणी वाढदिवसाला जाते मैत्रिणीकडे आणि घरी येते. तिला विचारतात आई वडील की काय कशी झाली पार्टी. ती म्हणते छान. ती छान म्हणाली आहे पण छान म्हणून थांबली आहे. आई वडिलांना कळतं की छान म्हणाली आहे पण तिला त्यात मजा वाटली नाही, कारण जर ते खरंच छान म्हणाली वाटली असं ती किती मजा आली, ही आली ती आली ती हे केलं तर ते कसं भरभरून बोलली असते. म्हणजे छापील शब्द म्हणजे अर्थ नाही, त्या पलीकडे भावनांचा केवढा मोठा पुंज असतो तो आपल्याला कळला पाहिजे, त्याचं आकलन झालं पाहिजे, तर भाषा कळली. आणि हे सगळं मग ते अभिवाचनात न कळतं आता, कारण मुलांना स्वतःला वाचून कळत नाहीये. त्या भाषा मराठी भाषा शिकवणं हे सुद्धा फार आव्हान आहे सगळ्यात सकट. पालकांचा एवढा इंग्लिश मिडियमकडे आहे, प्रवेश घेण्याचा ओढ अधिक असण्याचं कारण काय हेच की लोकांनी गृहीतच धरलंय की इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि आमच्या भाषेला काही भवितव्य नाही. म्हणजे आपण हा आपल्या समाजाने हे ठरवून टाकलंय. आणि त्यामुळे खरं म्हणजे माझी मुलगी, म्हणजे मी असं वैयक्तिक सांगणं बरोबर नाही पण मी सांगते कारण मी भाषेविषयी बोलताना हा प्रश्न येतो. तर माझी मुलगी मराठी माध्यमातनं शिकली. माझ्याकडे तिचा जो निर्णय होता तो मी घेतला माझ्या दृष्टिकोनातनं शिक्षक म्हणून. आणि पुढे तिने पब्लिक हेल्थसाठी ती MS केलं. त्यानंतर परत आली गांधीनगरच्या IIT मधून तिने पब्लिक हेल्थमध्ये PhD केलं आणि तिने मराठीतनं तिने लोकसत्तात एक सदर पण चालवलं पब्लिक हेल्थवरचं. म्हणजे हे अशक्य नाहीये पण आपण हे गृहीतच धरलं की नाहीच. तेव्हा भाषा शिकणं, इंग्लिश काय आणि मराठी काय, इंग्लिशही नुकसानच आहे खरं तर मी म्हणेन. सगळ्याच भाषांचं नुकसान आहे. अशा पातळीवर भाषा असतील येत तर काहीच अर्थ नाहीये त्याला. तेव्हा हे चूक आहे ही. हा हो 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 अगदी अगदी नाही सर, ते त्यांना काही स्थानच नाहीये. भाषा तज्ञ म्हणजे मी म्हणतो ना, आम्ही वर्षभर एक केला प्रयोग, प्रत्येक वर्तमानपत्रातल्या चुका आणि त्या बरोबर काय पाहिजे दर अगदी सगळ्यांनी बसून चार्ट केला अगदी अगदी अखीव रेखीव आणि त्या वर्तमानपत्राला पाठवला. काही नाही, म्हणजे काही म्हणजे किंमतच राहिलेली नाहीये. जे एक प्रकारे एक तर अनास्था तरी असेल किंवा अत्यंत घाई असेल किंवा अज्ञान असेल, काही असेल. असं काही मी म्हणणार नाही की सगळ्यांना काही बेपरवाईच आहे, अनेक कारणं असतील. पण आज हा विषय असा बाजूला झालेला आहे. भाषेविषयीची जी एक आस्था कळकळ असते ती, तेव्हा ती एक म्हणजे कान आणि डोळे तयार झाले पाहिजेत मुलांचे भाषेसाठी. ते तयार करणं हे आपल्या हातात आहे पालक म्हणून. पण जर घरातच मराठी बोलायचं नाही सांगितलं तर काय करणार. तिथूनच सगळं म्हणजे खो आहे ना, असं आहे. हे पण एक काम आहे लिप्यंतर करणं. म्हणजे मराठीतल्या प्रत्येकाला लिप्यंतर करणं हे फार महत्वाचं काम आहे. आणि काही तज्ज्ञ आहेत होते, म्हणजे सत्वशीला सामंत अतिशय उत्तम तज्ज्ञ. म्हणजे आम्ही भारतीय भाषांमधल्या स्त्रियांच्या साहित्याचा मागोवा हे खंड केले तयार 2. त्यात त्यांनी इतर भारतीय भाषांमधल्या ज्या ओळी आहेत त्या पद्धतीनं लिप्यंतर करून देवनागरीत घातल्या. तेव्हा हे सुद्धा काम आहे, ह्याची तज्ज्ञता पण यायला पाहिजे. पण त्यासाठी आपल्याकडे झालं पाहिजे, प्रतिभावंत जायला पाहिजेत, हे कोर्स अभ्यासक्रम तयार करायला पाहिजेत अशा प्रकारचे. हे खूप काम करण्याजोगं आहे आणि त्याला मान्यता मिळाली पाहिजे. एक प्रकारे समाजाची मान्यता ही फार महत्वाची आहे भाषेला. आणि तिथे आपल्याकडे मराठी माणसं खूप अशी प्रत्येकाला स्वतःचं मत असल्यामुळे फार प्रश्न अजूनच म्हणजे कठीण होत जातात, गुंतागुंतीचे बनतात. म्हणजे भाषेविषयी प्रेम आहे, आस्था आहे, पण अतिशय वेगळाच स्वाभिमान असतो काही काही वेळेला. आणि तो इतका होतो, टोकाचा जातो की अस्मिता
त्यामुळेही काही निर्णय होत नाहीत असंही झालेलं आहे, दिसतंय आपल्याला. शिवाजी सावंत एका मुलीच्या शाळेत टायपिंग शिकवत होते. हो झोप उडाली महिनाभर. हो 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 झोप उडाली. हो बघ. हो बरोबर आहे. म्हणजे भाषा ती रुजली पाहिजे ना मनात. हो बरोबर आहे अगदी. आजही मराठीत लिहिलं खूप जात आहे, पण ते वाचलं कितपत जातं याच्याविषयी शंका आहे. म्हणजे तरुणांकडनं मुख्यतः. एक वर्ग खूप झटतोय बरं का, म्हणजे आता ऑडिओ पद्धतीनं मराठी लोकांपर्यंत नेणं. नवीन कशी तरुण मंडळी आहेत, तरुण त्याच्याअंकित वगैरे पुरस्कार पण मिळालेले, स्नोवेल आहे किंवा स्टोरी टेल वगैरे अशी ॲप्स आहेत की सगळं मराठीतला वारसा पुढे नेणं चाललेत, प्रयत्न चाललेत, पण ते वेळ लागेल त्याला यश यायला सुद्धा. नाही असं नाही म्हणणार, त्या लेवलचं पुस्तकच नाही असं नाही मी म्हणणार. आहेत चांगली पुस्तकं झालेली आहेत. म्हणजे तुम्ही ऐतिहासिक म्हणाल तर त्या दृष्टीनं ठीक आहे, पण इतरही मराठीत पुस्तकं पुष्कळ झाले, वेगवेगळ्या विषयांवर पुस्तकं झालेली आहेत. आणि मी खूप लिहिलं आहे. भाषा प्रकाश माझ्या पुस्तकांमध्ये नव्या पुस्तकांविषयी लिहिलं आहे की मराठी भाषेला ज्याला ललांभूत व्हावं अशा प्रकारचे अनेक ग्रंथ मराठीत होत असतात, अगदी आहेत, नाही असं नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे आता म्हटलं की त्या अरुण खोपकरांचं अनुनाद काय पुस्तक आहे. म्हणजे शब्दकोश या विषयी इतकं झपाटून लिहिणं हेच मला कौतुकाचं वाटलं. म्हणजे पुस्तकं चांगली लिहिली जात आहेत, नाही असं नाही आहे. प्रमाण भाषेची अवस्था काय आहे, म्हणजे ती पाठ्यपुस्तकात टिकून आहे, पण तिला हवी तशी वाकवली जाते आहे. अगदी आपल्याला दिसतं स्क्रीनवर सुद्धा, पडद्यावर त्या, की खाली जो मजकूर असतो तो इतका वेगळाच काहीतरी लिहिलेला असतो. तोडलेले असतात शब्द कुठेही, ह्रस्व दीर्घ रफार यांचा तर काही पत्ता नसतो. खूपच. आणि त्याच्याविषयी त्या चुका नोंदवून कळवण्यातली सगळी आपला उत्साह सुद्धा संपेल इतक्या चुकांचा लोढा येतो. शक्यच नाही. म्हणजे किती ठिकाणी तुम्ही चुका दुरुस्त करणार ना. आता ते प्रचंड झालंय लेखन, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण ठेवणं, लक्ष ठेवणं सुद्धा शक्य नाही अशी अवस्था आहे. इतका ब्लॉग, फेसबुक, काय तुम्ही सगळं कसं काय बघणार आहे. प्रचंड. म्हणजे अभिव्यक्ती खूप झाली आहे, पण ती अभिव्यक्ती कशी आहे तर आपले आपण प्रमाण, मला वाटतं ती भाषा माझी प्रमाण असं झालंय. प्रामाण्य हे कुठेतरी समाजाने मान्य केलेलं असतं आणि ते आपण स्वीकारायचं असतं. माझी मी प्रमाण नाही होऊ शकत, नाही का. मान्यता दुसऱ्याने द्यावी लागते, हेही कुठेतरी बिंबवलं गेलं पाहिजे. तर ते तिथे कुठेतरी गडबड आहे. हा, सरकारचं तेच म्हटलं की भाषा तज्ज्ञ नेमायला पाहिजेत. प्रशासकीय भाषा, संज्ञापनाची भाषा, जाहिरातींची भाषा, वर्तमानपत्रांची भाषा, याच्यावर भाषा तज्ज्ञांच्या नजरेखालून जायला पाहिजेत. ती भाषा कितीतरी गमती होतात, आपण बघतो की. तर ती भाषा तज्ज्ञ पदं आली तर मराठीला सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपोआपच किंमत येईल, दर्जा येईल की नाही इथे चालत काहीही. अशा प्रकारचे काही मंडळींनी केलेलं आहे काम की ही जाहिरात तुम्ही अशी बदललं नाही तर आम्ही घेणार नाही उत्पादन. अशा काही मंडळींनी जागरूकपणे दाखवून दिलेलं आहे त्यांना आपली शक्ती. पण तितका एक जागरूक असा लोकसमूह पाहिजे, जागरूक. तेही सुद्धा काम. म्हणून म्हटलं की आपण हे गोवर्धन पर्व आपणच उचलायचं आहे. शेवटी आपण सगळ्यांनी जागरूकपणे जर सांगितलं की नाही ही जाहिरात ही आम्हाला मराठी वाटत नाही, आम्ही नाही घेणार तुमचं उत्पादन, काय करणार आहेत ते. हा, म्हणजे ही ताकद आपली पण आपण दाखवली पाहिजे. थांबूया.